आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही. आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आत्तापर्यंतचे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथे घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलोय. त्या परिस्थितीमध्ये आज वहिनींच्या पाठीशी अखंड महाराष्ट्र उभा आहे. त्यांना त्या मतदारसंघामध्ये बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे. त्याचबरोबर शरद पवार साहेबांचा आणि काँग्रेसचा स्नेह आहे. मागं आत्ता सुद्धा पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला. त्याच काँग्रेसला पवार कुटुंबातला खऱ्या अर्थानं अजितदादांच्या नंतरचा राजकीय सामाजिक वारसा वहिनी चालवत आहेत. त्याचा शब्द पवार साहेबांनी सुद्धा काँग्रेसला टाकावा की कदाचित मित्रपक्ष म्हणून आमचं ऐकणं फार अवघड आहे काँग्रेसनं, पण निदान पवार साहेबांचं काय ऐकतायत की नाही बघू.